मग डोंगर धावायला लागतंय. हा ना. मग जवळ नाही मिळत ना, इथं एक मिळेल तर तिथं एक मिळेल, एक भाटीन मिळेल असं आहे. हा लांबला मास्ता. त्या केला काढे पिस्किन भरला द्या झाली. 40 मिनिटांनी भाजी तयार. हाय नमस्कार, कशा सर्व. माझं नाव राजदीप घरत, मला सर्व प्रेमाने राज म्हणतात आणि तुमचं स्वागत आहे आपल्या राज करंजाचा या युट्यूब चॅनलवरती. आज आम्ही आमच्या आजीच्या घरी आणि आज आपण बनवणार आहोत तीच म्हणजे कंटवलीची रानभाजी. रानभाजीचा प्रकार आहे हे बघा. हा मला 10 रुपये जुडी भेटली. म्हणजे मी काल पोयनाडला गेलतो, पोयनाडच्या मार्केटचा ब्लॉग बघितला नसाल तर जाऊन नक्की बघा. रस्त्याला येताना हमरापूरला मला रस्त्यावर त्या आईसा भेटल्या बसलेल्या, तिथे मी उतरलो होतो जरा वेळासाठी रेनकोट घालण्यासाठी. तिथे भेटलं तर मला इच्छा झाली काय कंटवलीची भाजी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करीन बोलून उद्या. तर मी ही 10 रुपये जुडी भेटली. तर आजीच बोलते तुला महाग भेटले. 10 रुपये मला स्वस्त वाटली. 10 रुपये म्हणजे आजीसला विचारूया थोड्याच वेळात. आजीच येईल तेव्हा तिला विचारू किती रुपयाला अशी, म्हणजे तिचा भाव कसा आहे घेण्याचा. मी कमी जास्त नाही केले. 10 रुपये बोलले तर मी घेतले. 4 जुड्या घेतल्या मी. आणि विषय असा आहे की आपण नेहमी पावसाळ्यामध्ये रानभाज्या असतात ना त्या दाखवत असतो, पण यंदा पाऊस आला मे महिन्यात. तर आणि ज्या भाज्या येण्याच्या होत्या पावसाळ्यात त्या आल्या मे महिन्यातच आल्या, तर ते दाखवू नाही शकलो. पण आता ही पहिली भाजी आपली शूट करणार आहे आपण. आजीच एकदम उत्तम भाजी बनवते ही आमच्या घरामध्ये. सगळ्यांचे मोठे मामीसला पण नाहीत आणि बारक्या मामीसला पण तेवढी चांगली बनवता नाही जेवढी भारी आजीच बनवते. म्हणून आजीच कडूनच शिकून घेऊया आपण आणि तुम्हाला देखील दाखवू. ठीक आहे, तर टाइमपास न करता हा व्लॉग सुरू करूया आणि आजीसला बोलूया. आजीस आली, तिथे सगळं अवजार घेऊन सुरीला धार केली. कांदा, आपली रानभाजी. आजीस काय बोलतोस, 10 रुपयाला मला एक जुडी दिली. महाग पडली तुला. महाग दिली म्हणजे मी कमी नाही केलं, म्हणजे दिली म्हणून डायरेक्ट घेतली मी. साधारण किती रुपयाला भेटतंय? हे 5 रुपयाला मिळतं. 5 रुपयाला? अरे बाबा, साफ करून घेते आहे. 5 रुपयाची जुडी घेतली पाहिजे. म्हणजे ती बोलली तेच घेतलं. मी बोलू 10 रुपये एकदम स्वस्त सांगितलं काय. असू दे घे, त्यांना पण त्यांचा. या फक्त पावसाळ्यात भेटतात तरी एवढ्या स्वस्त का असतात मला? फक्त काय 3-4 महिन्याच भेटतात ना या, त्या पण स्टार्टिंगलाच भेटतात पावसाळ्याच्या. पाणी कुठे असते, मग उलट महाग पाहिजे होत्या ना थोड्या. पण यांना म्हणजे रानभाज्या आहेत, म्हणजे काय यांना कोण पिकवत नाही ना. असं आपणच होतात, आपोआप होतात ना, म्हणून मला वाटतं स्वस्त असतील. आपणच होतात आता पहिला. आणि जास्त करून आदिवासी समाज हा विकत असते ना. मग डोंगर धावायला लागतंय. हा ना. मग जवळ नाही मिळत ना, इथं एक मिळेल तर तिथं एक मिळेल, एक भाटीन मिळेल असं आहे. हा, लांबला मास्ता. 4 वाजलेत आणि आमच्या आजीचं जेवण 4 वाजता सुरू होतंय करायचं ना. आजी 4 वाजता चपात्या झाल्या. चपात्या झाल्या पण बाबा. आणि आम्ही जेवतो रात्री 10ला. बिया काढतस. बिया काढून घेतल्या आजी. बिया का काढता? काय कडू असतात त्या? करू नाही, त्या जून बिन असतात. हो, जून असतात बिया. बिया काढून घेतल्या. जून नाहीत ना. त्याचा बी व्हायचं ना, आता पिकाला आली असते. अर्धी कवली आहेत म्हणजे कवली चांगली आहे काय थोडी? कवली चांगली रे. हा, बी का मोठा झाला ना, मग तो जून कसा होते आपला भेंडा. हा, मग ते बी येतात. कवली असल्यावर बी नसतात जास्त बी नाही. हो, ओके. म्हणजे साफ करायला टेन्शन नाही मग कवली असल्यावर. कवली असले काय
आता ते जून झाल्यावर ते साफ करायला पाहिजे ना, ते म्हणजे करक असतात हो. हा म्हणजे तोंडाने येतात ते. हां नंतर त्याला साफ करायला लागेल. बिया वगैरे काढलेल्या आहेत आणि जे जून असतात त्या फक्त बिया काढायला लागतात. बाकीच्या त्या कवल्या असतात त्याच्यात काही एवढा काय नसेल ना. काय नाही. ठीक आहे. आता कांदा कापते आहे. खोबरा पेस्ट बनवून ठेवलेली खोबऱ्याची. बघा खोबऱ्याची पेस्ट बनवून ठेवलेली आहे ना. सगळं रेडी असते. आता बघूया काय करते. चला साफ करून घ्या. तेल टाकला ना. ते पेस्ट मध्ये काय काय होता. आला होता, लसूण होता, मिरच्या, कोथिंबीर. खोबऱ्याची पेस्ट होती का कसली होती. खोबऱ्याची. खोबऱ्यामध्ये काय काय होता. आला, लसूण, मिरची, कोथिंबीर. ओके. सुकी बनवणार आहेस काय. सुकी पाणी टाकायला लागत नाही जरासं. हा हळद वेगळं टाकलं. गरम मसाला, जिरा, राई, मसाला टाकला. मैत्री विचारत असतील ना. हो तोंड दुखते. मारुती मध्ये गेलीस का. कासवल्यांच्या, कोंडरींच्या, मुलखांच्या लागल्या विचारत बसतात. काय ग बरी आहे साधून का. मग यावर बघितले आम्ही टीव्हीवर. मग माझा नातूस आहे तो. काढतोय बोलो नातूस माझा. हा अजून हेच तू खणखणीत निंबूल खणखणीत तू खाय. खडा मीठ टाकलं आजीसने. याच्यानंतर पातला मीठ टाकणार आपला तो साधा काय याच्यावरच. हा चला भाजी आता शिजवत ठेवला आहे आणि आता किती मिनिटांनी भेटूया बघूया. लगेच आजीने भांडी धुवायची सुरुवात पण केली क्विक एकदम. लग्नाआधी तुला जेवण घेऊन येत होता. लग्नाआधी पायन शिकलो बाबा. नाव शिकली जेवण बनवायला. सीताराम मामाची बारगुड्या सीताराम. हो शिपिंग चालली या. आजीचं घर आमचं मेन रोडवरच आहे. सगळी जी मार्केट वगैरे जात असतात ती सगळी आईला ओळखतात आणि हात मारूनच जात असतात. तर मग कुठं शिकली. बालगुराम सीतारामची. आणि या अशा रानबीन भाज्या सगळ्या सगळ्या तिथेच शिकली मी. तिथेच शिकलीस नावापडे. किती वर्ष नावापडे होतीस तू. 10 वर्ष. म्हणजे काम करायचीस. काम करायची नावापडे. आकड्या बिचाऱ्यांनी मला सीताराम मामाने शिकवले. सीताराम नाव कोण. दामाचा बापूस. मला नाही तेवढा परिचय. आता kansa तू मी आता कधीच विचार. खोबरं टाकते.
तुला जास्त मच्छी बनवायला आवडते का भाजी? समज आता मच्छी तरी कमीच केलीस, काय बनवायला आवडते? सगळं बनवायला आवडते. भाजी मावळा सगळा काय सांगशील त्याला वलाला बोलशील तेवढा. 10 वर्षा नोकरी केली बाबा मी सीतारामाचे 4 वर्षा लग्नाच्या आधी. हा लग्नाच्या आधी. पद्मवाशीचे 4 वर्षा, कातूर डोकरेची 1 वर्ष, चोकरे बुवाची 1 वर्षाची 10 वर्षापूर्वी केली. काम केला. शेंगड शिकवला, बोलं घातलं, सगळा केला. खांदा रावला, टाक्या भरल्या, अंगणवाडीचा पाणी वावला, बागांच्या बाईचा पाणी वावला, दारींचा पाणी वावला, सगळा केला रे राजा म्हणून. जवळ सीतारामामा शिकवलं. आणि अजून एक स्पेशल रेसिपी आजीची, सोरं. कोलबीचं सोरं बनवते ना आजी, कोण बनवू शकत नाही. हॉटेलला म्हणजे हॉटेलला हवन साईड वाट लावून हॉटेलवाल्यांची. तर ती रेसिपी माझी इच्छा आहे की मी स्वतः मार्केटमध्ये जाईन, सोडं घेऊन येईन आजीसाठी आणि त्या सोऱ्यांची ती रेसिपी बनवून दाखवल. जबरदस्त ड्राय, 1 नंबर. ड्रायवाला आहे, कालवण नाही बनवायचं आपल्याला. सोरं माहिती आहे ना तुला? सुका. त्या दिवशी सुनीता त्यांनी दिलं तर त्याचा बनवलास तो सोऱ्यांचाच बनवलास ना, तेच बनवायचं आहे. तर ते तुम्हाला दाखवेन येणाऱ्या दिवसामध्ये. ठीक आहे, सोरं भेटलं पाहिजे. 1-2 दिवसांनी मार्केटला फेरी मारेन. तेव्हा एक मार्केटला गेलो, रानभाजी घेऊन आलो, तर परत आपल्या गावातले पुण्याच्या मार्केटला जाईन तेव्हा सोरं घेऊन येईन. कुस्कूर नाही करायचं ना, ठेवायची ना, मस्त वास सुटला ना. याच्यात पाणी टाकण्यास का अशी ड्राय ठेवशील? पाणी टाकशील. झालंय. आणि आजीशी हातची भाजी जी टेस्ट करून तुम्हाला दाखवायची गरज नाही. 100 का 1000% घ्या, 1 नंबरच लागणार. त्याचं कारण एवढे वर्षाचा अनुभव आहे. तसं ती बोलली लग्नाच्या अगोदरपासून तिला सगळ्या भाज्या वगैरे सगळ्या येते आणि एवढे वर्ष आम्ही तिच्या हातचाच खात आलो. त्याच्यामुळं ते काय मला तेवढा काय फरक न पडत नाही किंवा तेवढी गरज नाही काय म्हणजे खाऊन दाखवायची एवढी. कारण का आता ही रात्रीसाठी भाजी बनवलेली आहे. आपली यमॉजीस पण भारी बनवायची. यमॉजीस पण आमची कुसुमाजीस पण 1 नंबर. म्हणजे पहिल्याची जी लोक होती त्यांना सगळ्या भाज्या पण येत होत्या आणि त्यांच्या हाताला चव पण होत्या. तर 1 नंबर भाजी बनवायची. आणि दुसरी गोष्ट, अजूनपर्यंत कोणाला बनवता नाही येत आम्ही मिसाना काय ते यमॉजीस बनवायचे. बस तुला नाही येत ना ते? काय ते पोल्यासारखं असं ते बनवायचे बघ यमॉजीची. कसले पोलं? पातले पोलं. त्याला काय ते नाव आहे. पातले पोलं होते ते थोडस होल असतं थोडं काहीतरी हाय यमॉजीस बनवायचं. तुला नाही सगळा येते हिराला, येईना असं नाही, सगळा हिराला येते. हा, यमॉजीस ते आंबट असं लागायचं. पण ते काहीतरी भानवले. तुला येतात? नाही भानवल्या मामीस लावून कोणालाच नाही त्या भानवल्या. आणि गावात तरी बहुतेक जण येत नाही ना भानवल्या, कोणाला नाही. ती रेसिपी यमॉजीस असती तरच भेटली असते बघायला. हा तेच, कारण का मला मम्मी बोलायची की या फक्त यमॉजीसला बनवता येतात, तुला नाही येत ना. तुम्ही ट्राय नाही केलं ते बनवायचा? तीच बनवून द्यायची ना. आई जन्मली ना 9 महिना तिने करून दिल्या म्हणा. 9 महिने मी खाल्या त्या पोल्या बनवल्या. पण तसं बघायला गेले तर आमच्या सगळे पोरांची आणि दिदीची मजा होती ना. दिदीने सगळ्या म्हणजे आपल्या स्वतःचेच गायांचा बोल, बकरींचा सगळा. हा, दिदीचीच मजा होती. नंतर अख्ख्यापासून सगळा कमी होत झाला ना. पण पोरांमध्ये आमच्या दिदीच सगळी आहे आणि आता दिदीच सगळ्या हुशार आहे. झाली आहे भाजी. 5 मिनिटात येईल आहे. आणि मग आपण फायनल आजीचा कॉल घेऊ, भाजीचा ब्लॉग द एंड करू. आलने असली ना मग बारका मीठ टाक. ऐक ना, मला जेवताना थोडा मीठ टाकू. नाही टाक, आलने असलं तर. ओके. खोबऱ्यान मीठ आहे, आता मी मीठ टाकलंय ना. हा. ऐकलंस? म्हणजे तू चाकू बिकून नाही बघस अशी? आता उपास आहे ना आज उपास आहे म्हणून चाकून नाही बघस. समजला, उपास आहे म्हणून चाकून नाही बघत. जर आलनी वगैरे काय वाटलं किंवा थोडा मीठ वाटलं तर आम्ही टाकून ऍड करून खाऊ. रात्री जेवण्यासाठी बनवले. झाली
कॉल आलेला आणि गॅस सुद्धा बंद केलेला आजीसनी. बरोबर प्रॉपर 4ला मी व्लॉग सुरू केलाय आणि आता 4:40 झालेत. परफेक्ट 40 मिनिटांमध्ये ही रेसिपी आजीसनी केले, कट वगैरे करून सर्व साफ वगैरे करून 40 मिनिटांमध्ये. मास सुटला आता त्याचा भाजीचा. व्लॉग एंड करायची वेळ आलेली आहे. अरे करूया व्लॉग एंड करूया, व्हिडिओ बंद करूया. झालं ना? चला 40 मिनिटांमध्ये आजीसने रेसिपी बनवली. हा छोटासा व्लॉग तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. आणि आमच्या आजीच्या रेसिपींसाठी लाईक नक्की करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा. आजी सबस्क्राईब करा सांगता ना? काय सबस्क्राईब बोल. सबस्क्राईब करा तुम्ही. तर चला भेटूया पुढच्या अशाच नवीन नवीन ब्लॉग मध्ये. टेक केअर. बाय बाय. सी यू सून. काळजी घ्या. बाय बाय करायचं. बाय बाय. काळजी घ्या. पॅक कर. पॅक केला. काढे पिस्किन भरला. घ्या. आजीच आमचं रोकटोक मॅटर आहे. द्या झाली. 40 मिनिटांनी भाजी तयार. झोमॅटो बिमॅटोला पाणी पाचशील आहे तू? काय काय नाही. चल येऊ मी. बाय बाय.